सर आता मी काही लोकांची नावं घेणार आहे ज्यांच्यासोबत तुम्ही काम केलंय आणि आय वॉन्ट टू नो की या सगळ्या व्यक्तींमध्ये तुम्हाला काय अमेज करतं. जसं देर आर सो मेनी पीपल अराउंड अस ज्यांच्यामध्ये काही क्वालिटीज असतील, काही अप्रोच असेल, पर्स्पेक्टिव्ह असेल, इट अमेजेस अस, राईट? सो ही सगळी मंडळी तुमच्यासोबत काम करणारी केलेलीच आहेत. आय एम स्टार्टिंग विथ मधुर भंडारकर. ओ मधुरचं ऑब्झर्वेशन अबाउट डिफरंट कॅरेक्टर्स इज अमेझेस मी यार. म्हणजे तो कोणाशी जाऊन बोलेल, ड्रायव्हरशी बोलेल, दुकानदाराशी बोलेल, कोणाशीही बोलेल. अशा वेळी म्हणजे जेव्हा मी पहिल्यांदा त्याच्याबरोबर काम केलं, आय यूज्ड टू गेट शॉक्ड यार, की यु नो मधुर भंडारकर यार, सच अ बिग डिरेक्टर, बट ही इज सो ग्राउंडेड अँड इझी गोईंग, ही इज सो गुड. पण तो इंटरॅक्ट करायचा तेव्हा समजायचं की यार दिस गाय इज ऑब्झर्विंग दॅम, ही इज गेटिंग अ कॅरेक्टर आउट, सो विच ही कॅन इम्प्लिमेंट इट इन हिज फिल्म्स. सो मधुर इज अ ग्रेट गाय आणि त्याचं ही इज स्मार्ट, ही इज सुपर. आणि त्याचं एकदम म्हणजे त्याचं ठरलेलं आहे, दिस इज वॉट आय एम अँड दिस इज वॉट आय डू. ती क्लॅरिटी आहे कम्प्लीट. कमाल. ओके, नेक्स्ट नटरंग जी फिल्म आम्हाला मिळाली आणि इट हॅज ऑलवेज स्टेड विथ अस, रवी जाधव. रवी काय आम्ही एकत्र कॉलेजमधून, हो. सो आय नो रवी फॉर ॲटलिस्ट 35-36 years. ओ माय गॉड. सो वी ग्रो अप टुगेदर. रवीचं कसं आहे, रवी इज तो पण ॲडव्हर्टायझिंगमध्येच मोठा झाला आहे, त्यामुळे तू त्याला दगड दे, तो दगडही विकेल. वाव, as simply put as it can be. सो रवी इज अ ग्रेट पर्सन. म्हणजे तो एखादी फिल्म कशी घेऊन जायची लोकांसमोर, ती कशी, म्हणजे रेगेचं तू त्यांनी पोस्टर डिझाईन केलेलं, आउटस्टँडिंग आहे. सो ह्या गोष्टी प्रत्येकाकडनं तुम्ही शिकत असता काय ना काहीतरी. आणि रवी मला एवढं फ्रीडम द्यायचा. आम्ही 3 फिल्म एकत्र केल्या, नटरंग, बालगंधर्व, बालक पालक. सो कारण ही वी नो इच अदर. आणि त्याच्याकरता त्याच्या पहिल्या 3 फिल्म होत्या, बिकॉज ही वॉज न्यू टू द फील्ड. बट आय यूज टू पुश हिम अ लॉट. म्हणजे नटरंगचा तुला एक किस्सा सांगतो. पहिले स्क्रिप्ट तू बघितलं असतंस तर मी म्हटलं अरे भाई हे 2 पार्टमध्ये होईल, एवढी मोठी स्क्रिप्ट होती. बिकॉज यु नो फर्स्ट टाइम डिरेक्टर, त्याला हे पण करूया, असं पण करूया, हे पण करूया, यु नो. आय सेड करायला काय नाही, बट इट्स गोन बी अ 5 hour फिल्म. अच्छा असं आहे का? सो यु नो देर आर सो मेनी थिंग्स. पण तो तुला फ्रीडम देतो अक्षरशः. म्हणजे अँड त्याचा पण सेन्स अबाउट कलर्स, कंपोजिशन. त्यामुळे ते आम्हाला नटरंग तू म्हणतेस, म्हणजे नटरंगचं आम्ही डिझाईनच तसं मी केलेलं की फर्स्ट हाफ इज ऑल मडी अँड यु नो ब्राउन्स अँड ग्रेज, बट सेकंड हाफ इज ऑल कलरफुल. मग ते कलरफुल म्हटल्यावर देन ही यूज टू यु नो पुट हिज आर्टिस्टिक टच टू इट. किंवा बालक पालक आम्हाला अक्षरशः ती त्या एरामधली फिल्म आहे की तुझं ब्राऊन पेपरची जी कव्हर्स असतात, त्या कव्हरसारखं ते टोनॅलिटी ठेवायची होती. मग त्याला सुटेबल कलर्स, मग मेघनानीच कॉस्ट्युम्स केलेले त्याचे. मग तो तिला सांगायचं हे असं घेऊन ये, कारण बिकॉज यु नो वी ग्रो अप इन आर्ट स्कूल. तर तो आम्हाला खूप फायदा झाला. किंवा बालगंधर्व इज अ कम्प्लिटली डिफरंट फिल्म, यु नो. आणि तो टाईम किंवा तो 50sचा काळ किंवा त्याच्या आधीचा काळ, 19 म्हणजे 20s-30s मधलं सगळं ते उभं करायला खूप मजा आली. कारण त्याच्याकडे पण ती आर्टचं बॅकग्राऊंड आहे त्याची, त्याचं अंडरस्टँडिंग आहे अबाउट द फ्रेमिंग. सो रवी आणि मी म्हणजे आम्ही काय म्हणतात धमाल करत फिल्म्स केल्यात. डेडली कॉम्बिनेशन बाय ऑल मीन्स. ओके, प्रवीण तरडे. प्रवीण इज अ किक-ॲस रायटर. म्हणजे त्याचं रायटिंग स्किल्स अमेझिंग. म्हणजे तो एखाद्या फिल्ममध्ये, एखाद्या सीनमध्ये जर का 12 लाईन आहेत, 6 माझ्यात 6 तुझ्यात, तर तो तुला पण 6 आणि मला पण 6 पंचलाईन देऊ शकतो. एव्हरी लाईन इज अ पंचलाईन. या ही इज लाईक दॅट. पण त्याचा स्क्रीन प्ले जो ज्या प्रकारे तो लिहितो, त्याला मी नेहमी ॲज अ फ्रेंड मी त्याला सांगत असतो, पव्या तू जरा रायटिंगला कंट्रोल कर रे तुझ्या, कारण तो एकदम फैल जाता है वो. बट
द वे हे स्क्रीन प्ले तो लिहितो, आउटस्टँडिंग. आणि त्याच्याबरोबर पण आता मी म्हणजे रेगेमध्ये मी त्याला भेटलो ॲक्च्युली. नंतर मुळशी पॅटर्न केला, हंबीरराव केला, आता धर्मवीर, आणि अजून एक फिल्म येते आमची फुलवंती. तर हो, अनाउन्समेंट ज्याची झाली. या सो ती फिल्म अजून म्हणजे आता 50%च्या वर झाली आहे फिल्म शूट. पण ती पण एक फिल्म द वे स्नेहलनी आणि त्यांनीच हे केलं आहे, स्नेहल डिरेक्ट करते. आणि म्हणजे ज्या प्रकारे त्यांनी ते सगळं लिहिलं आहे, डायलॉग्स लिहिले आहेत, आउटस्टँडिंग यार. सो म्हणजे मी प्रवीणला सांगतो यार, आय विश आय हॅड, म्हणजे प्रत्येकात ते गुण असतात, पण त्याचं म्हणजे काय म्हणतात, एखाद्या वाणीवर प्रभुत्व असतं ना एखाद्याचं, शब्दांवर त्याचं जे काय प्रभुत्व, आउटस्टँडिंग, ते खरंच शिकण्यासारखं आहे त्याच्याकडनं. ओके, आपण हिरामंडीबद्दल बोललो, सो ऑफ कोर्स आय हॅव टू आस्क संजय लीला भंसाली. ही इज अ मास्टर क्राफ्ट्समन फॉर मी. संजय सर म्हणजे मी त्यांना 99 पासून ओळखतोय. राजा सय्यद ज्याच्याबरोबर मी काम करत होतो, सो राजा अँड संजय सर दे वर बॅचमेट्स ॲज FTI. सो SLBचे सगळे डिप्लोमा फिल्म्स आणि हे ते राजा यूज टू शूट. सो असं एक हे आलेलं की वी आर सपोज टू शूट देवदास, पण ते काही कारणाने नाही होऊ शकलं. बट मी राजाबरोबर असताना FTIला वर्कशॉप होतात आधीच्या डिरेक्टर्स आणि यांचे. तर संजय सर वॉज डुईंग वन वर्कशॉप फॉर द स्टुडंट्स. सो ही आस्क्ड राजा टू शूट. सो इला अरुणचं एक सॉन्ग आहे जे ब्लॅक अँड व्हाईट तेव्हा शूट केलं आहे. ते आम्ही जवळजवळ आठवडाभर तिथे FTIमध्ये एकत्र होतो. अँड व्हॉट अ पर्सन यार, हिज लाईफ इज डेडिकेटेड टुवर्ड्स फिल्म मेकिंग. म्हणजे रोज संध्याकाळी आम्ही आर्काईव्समध्ये जाऊन जुनी सगळी गाणी बघायचो ब्लॅक अँड व्हाईट. अँड ही इज फॅसिनेटेड विथ म्हणजे के आसिफ असेल किंवा कमल अंबोरे असतील ह्यांच्या फिल्म्सबद्दल, आणि त्यांचं अंडरस्टँडिंग अबाउट फिल्म मेकिंग or command over filmmaking is so amazing. And you know, even after doing so many blockbuster and mega films, ते सुद्धा हेच म्हणत असतात की बाबा यू नो एव्हरी फिल्म टीचर्स मी अ लॉट. आणि म्हणजे काय, आय हॅव नो वर्ड्स यार फॉर संजय सर. त्यांच्याबरोबर मला आता हिरामंडीमध्ये आय गॉट टू शूट सॉंग्स विथ हिम. म्हणजे सकलबन सॉन्ग ते मी शूट केलं आहे, किंवा एंडचं आझादी सॉन्ग आहे. सो ही गिव्स यू क्रिएटिव्ह फ्रीडम. आणि अरे काय अमेझिंग, ते द वे ही डिझाईन्स द होल थिंग इज सुपर्ब. म्हणजे ते शिकण्यासारखं आहे यार. अँड द अमाऊंट ऑफ टाईम ही हॅज गिवन इट फॉर हिरामंडी यार. म्हणजे आम्ही फक्त काय म्हणतात, प्रोडक्शन डिझाईन मीटिंग आहे, कॉस्ट्युम्स मीटिंग आहे, किंवा कॅरेक्टर्स जेव्हा मी सगळ्यांचे स्टिल्स केलेत, सोनाक्षी असेल, अदिती असेल, या सगळ्यांचे अगदी म्हणजे जेव्हा ते ठरलं की हे करणार आहेत, तर त्यांचं टेस्ट शूट जे असतं, सो संजय सर यूज टू कॉल मी टू शूट दॅट. आणि म्हणजे तेव्हा आम्ही छोट्याशा त्यांच्या ऑफिसमध्येच ह्यांना शूट करायचो. आणि मग त्यांचा लुक डिझाईन करणं असेल, किंवा ज्वेलरी असेल, कॉस्ट्युम्स काय पाहिजे, बॅकग्राऊंड काय पाहिजे, केवढा अभ्यास यार. म्हणजे त्या इमेजेससुद्धा स्टनिंग दिसतात बिकॉज ही पुट इन सो मच एफर्ट. आणि ते छोटा असो मोठा असो शॉट, यु नो द इंटेन्सिटी इज सो मच यार फॉर एव्हरीथिंग. आणि म्हणजे काय म्हणतात, आय एम लकी अँड फॉर्च्युनेट दॅट हिरामंडीमध्ये मला काम करण्याची संधी मिळाली. ही इज अ मास्टर क्राफ्ट्समन फॉर मी.